मुंबईत ही उबाटा गट एकटाच राहील. नाशिक आणि कल्याण डोंबिवलीप्रमाणे मुंबईत देखील मनसे आम्हाला साथ देईल. उद्या कदाचित राऊत असे म्हणतील की राज ठाकरे ही भाजपमय झाले. जेव्हा राज ठाकरे एकटे लढले होते तेव्हा त्यांचे 7 नगरसेवक निवडून आले आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या युतीमध्ये 6 नगरसेवक, म्हणजे त्यांचा एक नगरसेवक कमी झाला आहे. ही वाक्य आहेत भाजपा माध्यम प्रमुख आणि नवनिर्वाचित नगरसेवक नवनाथ बन यांची. खरोखरच राज ठाकरे उद्धव ठाकरेंची साथ सोडून पुन्हा महायुतीसोबत येतील का, की एकला चलो रेचा नारा देतील? हे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अभिनंदन परोळेकर आणि कॅमेऱ्यावर आहेत जयेश पाटील. मुंबईच्या महापौर पदाची माळ भाजपच्या गळ्यात पडणार हे जवळपास निश्चित झाले आहे. तरीही दुसरीकडे उद्धव ठाकरे अजूनही आशावादी आहेत. पण उद्धव ठाकरे यांच्या या आशेवर स्वतः राज ठाकरे यांनी मात्र मौन बाळगले आहे. कारण राज ठाकरे यांच्या डोक्यात काहीतरी वेगळेच विचार सुरू आहेत. त्याचे प्रत्यंतर नाशिकमध्ये आले असून नाशिकमध्ये मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवार यांनी सत्ता स्थापनेसाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला साथ दिली आहे. नाशिक पालिकेतील विविध समित्यांची समीकरणे यामुळे नक्कीच बदलणार आहेत. अशीच भूमिका मनसेच्या 5 नगरसेवकांनी कल्याण आणि डोंबिवलीतील महापालिकेत घेऊन महायुतीला पाठिंबा दिला होता. तर आता मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी मुंबई महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदाबाबत आपली भूमिका मांडताना असे वक्तव्य केले की उद्धव ठाकरे यांच्या वाटेला जे 3 स्वीकृत नगरसेवक मिळणार आहेत त्यातील एक मनसेला मिळावा, तशी भावना आम्ही राज ठाकरे यांच्याकडे व्यक्त सुद्धा केली आहे. पण एकंदर परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे गटाकडून हे मत विचारात घेतले जाईल असं सध्या तरी वाटत नाही आहे. कारण संख्याबळ नसतानाही जे उद्धव ठाकरे महापौर पदावर दावा करू शकतात ते संख्याबळ असताना आपला स्वीकृत नगरसेवक का कमी होऊ देतील? आणि मनसेला जागाच द्यायच्या असत्या तर त्यांनी निवडणुकीत मनसेला सन्मानजनक जागा आधीच दिल्या असत्या. पण प्रत्यक्षात मनसेला उबाटा गटाकडून फार कमी जागांवर महापालिकेत समाधान मानावे लागले. त्यामुळेच मनसैनिकांत तीव्र नाराजी सुद्धा जाणवली होती व तशा प्रतिक्रियाही मनसैनिकांनी त्यावेळी माध्यमातून उमटवल्या होत्या. आता सुद्धा जर स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी उबाटाकडून मान्य झाली नाही तर मनसे वेगळी वाट निवडणार का हे देखील पाहावं लागेल. या सर्व घडामोडीनंतर काहीच दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना राजकारणात कधीतरी लवचिक भूमिका घ्यावीच लागते, पण ती स्वार्थासाठी नसेल असे वक्तव्य केले होते. त्याचबरोबर ठाकरे बंधूंसोबत युतीत मुंबई महानगरपालिका लढवणाऱ्या शरद पवार गटाने आता मात्र महायुतीला पाठिंबा दिला आहे. शरद पवार गटाचे एकमेव नगरसेवक अजिंक्य राव राणे यांनी महायुतीच्या गोटात सामील झाले आहेत असे माध्यमांच्याकडून समजते. तर सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनसे कुठेही चित्रात दिसत नाही आहे. त्यामुळे त्यांना मानणारा मतदार दुसरा पर्याय शोधताना दिसणार यात मात्र अजिबात शंका नाही. महापालिका निवडणुकीत निवडणूक लढवण्यासाठीची कार्यकर्त्यांची संधी अत्यल्प प्रमाणात उपलब्ध करू शकणारे राज ठाकरे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काही करिश्मा करू शकतील असे सध्या तरी अजिबात दिसत नाही. म्हणूनच 2029च्या विधानसभेसाठी आतापासूनच संघटना बांधण्याची गरज असल्याचे वक्तव्य गुरुवार 5 फेब्रुवारी रोजी राज ठाकरे यांनी केले होते. पक्षाच्या मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना तसे आदेशही त्यांनी दिले होते. तसेच तातडीने पदाधिकाऱ्यांचे संख्याबळ, महिला आणि तरुण कार्यकर्त्यांबाबतची माहिती गोळा करण्याचे निर्देश सुद्धा त्यांनी दिले आहेत. यासोबतच रिक्त जागा आणि पदाधिकाऱ्यांबाबत माहिती घेण्यास सुद्धा त्यांनी सांगितले आहे. मुळात हा साक्षात्कार राज ठाकरे यांना आत्ताच का झाला की उबाटा गटाकडून मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आलेला अनुभव पाहून
ही धावाधाव राज ठाकरे यांनी सुरू केली नसेल का? कारण महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये सर्वात जास्त फायदा हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला झाला होता. तर राज ठाकरे यांना आपल्याच कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागली. त्यामुळे संतोष धुरी, प्रकाश महाजन, राजा चौगले, मंदा पाटील आणि कस्तुरी देसाई यांच्यासारखे काही मनसेचे शिलेदार तर चक्क पक्षाला जय महाराष्ट्र करून बाहेर सुद्धा पडले. यामुळेच किमान आत्ता पुन्हा महायुतीची बाजू घेण्यासाठी आणि उद्धव ठाकरे तसेच मवियाला एक संदेश देण्यासाठी राज ठाकरेंची ही खेळी तर नसेल ना? कारण ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवल्या होत्या. त्याचा परिणाम भविष्यातील निवडणुकांवर सुद्धा नक्कीच होणार आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरे महायुतीत सामील होतील का, की ठाकरे बंधू पुन्हा एकत्र लढतील? येणाऱ्या काळात मविया की ठाकरे बंधू की पुन्हा महायुती, हा पेच राज ठाकरे यांच्याकडून कसा सोडवला जाईल? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि MHA MTVच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.